नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शेवंतीचा खराटा ही कथात्म मराठी साहित्य या अभ्यासपत्रिकेतील कथा आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण या कथेचे लेखक श्री म माटे, श्रीपाद महादेव माटे यांचा अल्प परिचय आपण लक्षात घेतलेला होता. आज आपण ही कथा काय आहे, या कथेचा आशय जो आहे तर तो आपण समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माणुसकीचा गहिवर या नावाचं श्री म माटे यांचं जे काही पुस्तक आहे, तर या पुस्तकातली शेवंतीचा खराटा ही एक नावाजलेली कथा आपल्या अभ्यासाला आहे. शेवंतीचा खराटा या कथेमधून लेखकानं शेवंती नावाच्या एका झाडूवाली स्त्रीचं जे व्यक्तिचित्र, तिचं कार्य या ठिकाणी रेखाटलेलं आहे. त्यातून आपल्याला लक्षात घेता येईल की कोणतेही काम असो ते काम माणसाने निष्ठेने केले पाहिजे. निष्ठेने काम केल्याच्या नंतर त्याचं समाधान जे आहे तर ते माणसाला मिळत असतं. आणि म्हणून या कथेतली जी शेवंत आहे की जिच्या आयुष्याला संपूर्ण आयुष्यभर खराटा घेऊन झाडण्याचं काम जिच्या वाट्याला आलं, तर या शेवंताचं जे जीवनचित्र आहे, तिची सेवानिवृत्ती झाल्यानंतर तिच्या वाट्याला आलेले जे काही दुःखभोग आहेत, तिच्या आयुष्यातले गुंतागुंतीचे जे काही प्रश्न आहेत, तर ते लेखकाने या कथेतून फार वेगवेगळ्या प्रसंगातून मांडलेले आपल्याला दिसून येतात. खरं तर श्री म माटे एक आदर्श शिक्षक की ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजातल्या अशा प्रकारच्या जे दुर्लक्षित व्यक्ती आहेत, तर अशा दुर्लक्षित व्यक्तींच्या आयुष्यात डोकावून त्यांच्या जीवनातले जे काही दुःखभोग आहेत, त्यांचं जे काही जगणं आहे, त्यांचं जे काही वागणं आहे, त्यांचा स्वभाव जे आहे, तर तो अतिशय माणुसकीनं आपल्या कथांच्या माध्यमातून चित्रित केलेला आहे. या ठिकाणची शेवंत देखील अशाच प्रकारची एक स्त्री आहे, एक झाडूवाली बाई आहे. खरं तर लेखक सुरुवातीलाच सांगतोय की एका झाडूवालीचं चरित्र काय म्हणून लिहावं, पण अवघा जन्म या बाईने खराटा फिरवण्यात घालवला. या कामाला तू सुरुवात केव्हापासून केलीस असं तिला जेव्हा लेखकानं विचारलं, तेव्हा तिनं लेखकाला सांगितलं, पदर आला तेव्हा धरणं. बघा, पदर आला तेव्हापासून म्हणजे वयात आलेल्या दिवसापासून. साधारणतः 13-14 वर्षाची ती असेल तेव्हापासून ते वय वर्ष 60 पर्यंत तिनं हे झाडूवालीचं काम जे आहे तर ते केलेलं आपल्याला दिसून येतं, है ना. आज तिचं वय 65-66 वर्षाचं आहे. आज तिला नीट दिसत नाही, संपूर्ण शरीर चोळामोळा झालेलं आहे, तिच्या तोंडात दात नाही, तिच्या तोंडावर आणि सर्वांगावर अगदी चिरम्या सुरकुत्या झालेल्या आहेत, मनानं ती खिन्न झालेली आहे. पहा, आता फक्त एकाच गोष्टीची ती वाट बघते. लेकानं एक मुठभर माती दिली म्हणजे झालं, असं एक खिन्न उदासवानं जीवन तिचं बनलेलं आपल्याला दिसून येतं. इतक्या उद्वेगाने आयुष्यात ती का म्हणते आहे. खरं तर तिच्या आयुष्यामध्ये नवरा, मुलगे, लेकी, सुना, नातवंडे असा खूप परिवार होता, पण त्यातल्या बहुतांश जणांच्या फक्त आठवणीच तिच्या कायम आहेत. कारण यातली कित्येक माणसं जी आहेत तर ती आता नाहीशी झालेली आहेत. ती सांगते लेखकाला, नवरा कवाच मरून गेला, थोरला लेख जे आहे 4 पोरं ठेवून तो बी निघून गेला. सुनेनं ते सगळी पोरं माझ्या पदरात टाकली आणि ती एका बाबाबरोबर निघून गेली. धाकटा लेख जरा उलिसा बरा आहे, लेकी समध्या उलटल्या. सून शाळा झाडती आणि पोरं सडकरी हिंडत्यात. हा या स्त्रीच्या प्रपंचाचा हिशोब
लेखकानं या कथेच्या माध्यमातून चित्रित केलेला आपला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, अशी एक शेवंता की जिच्या आयुष्याची अशा प्रकारची ही एक सस्यहोलपट की जिनं आयुष्यात एका झाडवालीचं काम करून असं केलेलं आहे. पण तिच्या कौटुंबिक जीवनाबाबत जर लक्षात घेतलं आपण तर तिचं आयुष्य जे आहे हे फार दुःख आणि खिन्न अशा प्रकारचं झालेलं आहे ना. नवऱ्याच्या बाबतीत ते घडलं, थोरला मुलगा तसा हे झालेला आहे. थोरल्या मुलाच्या पाठीमागे ही जी सून आहे तर तिचं तसं वागणं आहे. आणि म्हणून जी आयुष्यात राबते, कष्ट करते आहे, तिच्या कौटुंबिक जीवनातल्या व्यथावेदनासुद्धा लेखकानं तिच्याच माध्यमातून ज्या वधून घेतलेल्या आहेत तर त्या मनाला सुन्न करणाऱ्या आहेत. बघा, म्हणजे पदूर आला तेव्हापासून आतापर्यंत तिच्या प्रपंचात फक्त एक गोष्ट मात्र राहिलेली आपल्याला दिसून येते, ती म्हणजे तिचा खराटा. लक्षात घ्या, बाकी सगळे आले गेले, परंतु तिच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचं जे काय राहिलं असेल तर ते खराटा, तो तिच्या प्रपंचात कायम आहे. हा खराटा जवळपास बघा 40-45 वर्ष तो तिची सोबत करीत आलेला आहे. या खराट्यानं तिला कधी अंतर दिलं नाही. नवरा होता तेव्हा देखील, नवरा मेल्यावर देखील, थोरला लेक होता तेव्हा सुद्धा, आणि तो मेल्यावर सुद्धा. म्हणजे तो खराटा घरातल्या आतल्या कोपऱ्यात तिच्या जीविताची राखण करीत जवळपास आज 40 वर्ष तो उभा असलेला दिसतो आहे. म्हणून तर लेखकानं कथेचं नावच दिले ना, शेवंतीचा खराटा. लक्षात घ्या, जेव्हा ती थोड्या दिवसानंतर सेवानिवृत्त झाली, कारण म्युनिसिपालिटीने तिला घरी बसवलं, कारण तिचं निवृत्तीचं वय झालं. अष्टोप्रहर चालणारा तिचा जो खराटा आहे तर तो आता थांबलेला आहे. आणि तिच्या प्रपंचाच्या वाताहतीची मूक साक्ष देणारा म्हणून तो तिथं उभा दिसतो आहे. लेखकाच्या मनात प्रश्न आला की आता तिचं काय होत असेल. म्हणून त्यांनी तिला विचारलं की नगरपालिकेनं तुला आता खाली घरी बसवलेलं आहे, तू आता काय खातेस. खरं तर लेखकानं विचारलं म्हणजे विचारलं नाही, कारण लेखकाच्या मनात हा खूप प्रश्न आला. परंतु असं म्हटल्याच्या नंतर तिच्या पुढच्या वेदना ज्या आहेत हे ऐकण्याचं धाडससुद्धा लेखकाच्या ठिकाणी नसलेलं आपलं दिसून येतं. म्हणून असे प्रश्न मनात येऊन सुद्धा त्यांनी विचारलेलं नाही. म्हणजे ज्या स्त्रीनं आयुष्यभर राबले, सगळे अगदी रस्ते चकाचक करायचे, त्या स्त्रीचं कौटुंबिक जीवन हे तशा पद्धतीचं आहे. तिच्या वाट्याला आलेलं जे जीवन आहे तर ते असं आहे. आणि आज अतिशय जीर्ण चोळामोळा झालेलं जे शरीर आहे, लक्षात ठेवा की आज त्याचा पक्का आधार जो आहे तर तो कोणीही आपला तो दिसून येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की लेखकानं हे तिचं जीवन चित्रण कसं अनुभवलं, लेखकाच्याही लक्षात कशी आली. तर लेखक त्याच गल्लीमध्ये ट्युशनचे क्लास घ्यायचे, आणि हे ट्युशन घ्यायला जात येत असताना ही शेवंता नेहमी हा रस्ता झाडताना ती दिसायची. आणि ती झाडण्यामध्ये इतकी निष्ठापूर्वक, इतकी मग्न असायची की एखादा झकपकवाला माणूस जरी आला, एखादा साधा जरी आला, एखादा कसा आला तर तिचं काही देणं घेणं नाही. आपलं काम ती अतिशय निष्ठेनं ही सतत करत असताना दिसायची. लेखकाबद्दल तिच्या ठिकाणी खूप सहानुभूती होती, कारण हा माणूस, हा मुलगा इथलच्या मुलांना ट्युशन घेऊन शिकवतोय याबाबत तिला खूप आपुलकी आणि जिव्हाळ होती. म्हणून ती नेहमी लेखकाला जाता येता आपल्या अंतर्मनातले जे काही प्रश्न आहेत, आपल्या जीवनातली जी काही दुःख संवेदना आहेत तर ती त्यांना ती बोलून दाखवायची. आणि लेखकसुद्धा तितक्याच भावनिकतेनं या स्त्रीच्या जीवनात, तिच्या प्रश्नामध्ये है ना, तो विचार करताना आपला दिसतो आहे. आणि म्हणून शेवंतीचा खराटा ही जी कथा आहे तर ही कथा लेखकानं
तिच्या आयुष्यात खरं तर ह्या शेवंतासारख्या अनेक स्त्रिया, खरं तर एका ठिकाणी लेखकाला तिनं सांगितलेलं आहे की माझं पूर्वीचं नाव राई होतं. तिचा सासरा तिला राई म्हणायचा. राई म्हणजे राधा, कृष्णाची राधा, लक्षात ठेवा. पण या राधेची अवस्था ही अशा पद्धतीने जीर्ण झालेली आहे. आणि म्हणून एक माणुसकीचा गहिवर या नात्यानं लेखकानं तिचं केलेलं जे व्यक्तिचित्र आहे, तिचं जे मांडलेलं जीवनचरित्र आहे, की अशा प्रकारच्या हजारो स्त्रिया, हजारो वृद्ध स्त्रिया की आज अशा पद्धतीचं जीवन जे आहे हे जगताना आपल्या मोठ्या ह्याच्यात दिसतं आहे. लेखकानं तिच्या संदर्भातल्या काही आठवणी सांगताना या ठिकाणी ज्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहे, कारण लक्षात घ्या की एक विशिष्ट वय असतं काम करण्याचं. एक विशिष्ट वय संपल्याच्यानंतर माणसाला काम करणं शक्य होत नाही. आणि म्हणून कारण जसं जसं वय होईल माणसाचं तसतसं अतिशय वाकून, कारण खराट्याचं काम, झाडूचं काम करायचं म्हणजे ते वाकून करावं लागतं. आणि मग पुढं ते कमरेला त्रास देणारं, वनव्यानं वाकून वगैरे त्रास व्हायला लागतो. मध्यंतरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की मुंबईच्या महानगरपालिकेनं झाडूवाल्यांना उंच उंच झाडू दिलेली होती. त्यामुळं कसं आहे की झाडू झाडताना वाकायची गरज नाही. आपली ही जी शेवंत आहे तर ती पुण्याला होती, पुण्याच्या म्युनिसिपालिटीमध्ये. आणि या पुण्याच्या म्युनिसिपालिटीमध्ये मुंबईसारखाच प्रयोग तिथल्या अधिकाऱ्यांनी केला, परंतु तिथल्या साफसफाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकमुखी या उंच झाडूला विरोध केलेला होता. कारण त्यांना वनव्यानं झाडणं परवडणार आहे असं सांगितलं होतं. परंतु जसं जसं वय होईल तसं तसं मात्र ती आहे. म्हणून ही जी राई आहे, ही जी शेवंत आहे, कसलं तरी एखादं मळकट कळकट कपडा आपल्या कमरेला बांधून आहे ना, तसाच त्रास सहन करत आपल्या वयाच्या 60पर्यंत तिने हे खराट्याचं काम इमानीद्वारे केलेलं आहे. आता तिचं जे हे काम आहे तर ती सतत हे करायची. म्हणजे हेमंत ऋतूतला पाचोळा असो, वसंतातला धुरळा असो आणि वर्षामधला चिखल असो, या सर्वावर राईपाशी एकच तोडगा होता, तो म्हणजे तिचा खराटा. कोणताही ऋतू असो, या सर्व ऋतूमध्ये आपल्या या खराट्यानं रस्ते वगैरे झाडून जे आहे तर ते करायचे. मग तिथं कोणी अगदी झळक फळक गृहस्थ असो, नाहीतर एखादा गाडव आलेला असो, राईचा सपाटा एकसारखा चालायचाच. एकदा खाली मान घालून तिचं काम सुरू झालं की मग ती सर्वांना सारखंच लेखायची. मग कोण आले म्हणून थांबा, कोणतरी नाही म्हणून आपलं सुरू, असं नाही. एकदा तिने कामाला सुरुवात केली की मग ती करायची. म्हणजे तिच्या लेखी असं हे महत्त्वाचं ते महत्त्वाचं असं कोणी नाही. म्हणजे लक्षात घ्या, राईनं कधी श्रीमंतीला मान दिला नाही, पदवी तिला कुणाची कळाली नाही, आणि सोवळ्याची बूज सुद्धा तिनं कधी राखली नाही. कोणतरी येतं आणि ते सोवळ्यात असेल ना आपण वगैरे असं ती नाही. तर लक्षात घ्या की अतिशय तन्मयतेनं आपलं झाडण्याचं काम ही करणारी जी शेवंत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवंताबद्दल हे सगळं हे का पाहतोय, तर अतिशय निष्ठेनं आपलं जे आपल्या वाट्याला आलेले जे काम आहे ही करणारी शेवंता. परंतु आज 65-66 वर्षाच्या नंतर लेखक तिच्याबद्दलची ह्या सगळ्या गोष्टी मांडतोय की आज पूर्ण ती थकलेली आहे. तिच्या आयुष्याचा, शरीराचा पूर्ण चोळामोळा झालेला आहे. तिचं जगणं असह्य तिला होत आलेलं आहे. कधी मरण येईल याची वाट ती पाहते आहे. खरंच जिनं आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी इतकं राबली, आज तिच्या आयुष्याचं असं मातेरं होताना दिसतं आहे. आणि म्हणून लेखकाला कुठंतरी हा माणुसकीचा गहिवर तिच्या संदर्भानं वाटतं आहे. म्हणून लेखकाने या पुस्तकांच्या मध्ये ज्या विविध अशा प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत, या कथा याच भावनेतून त्याने अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाकडं त्याने पाहिलेलं आपल्याला दिसून येतं. यातली ही शेवंतासुद्धा अशाच पद्धतीची असलं आपल्याला दिसून येते. पण ही शेवंता अगदी वयात आल्यापासून
ते आयुष्याच्या 60च्या नंतरपर्यंत तिनं आपलं जे काही काम आहे तर ते विना तक्रार हे केलेलं आपण दिसून येतो. म्हणून एक झाडूवाली स्त्रीसुद्धा तिचंसुद्धा एक जीवनचरित्र काय असतं तर आपल्याला हे या कथेच्या माध्यमातून लेखकानं जे सांगितलेलं आहे तर ते या ठिकाणी असं लक्षात घेता येईल. ही कथा सविस्तर एकदा आपण वाचून घेतली की आपल्याला अजून ह्या कथेतलं शेवंतीचं जे काही व्यक्तिचित्र आहे, तिचं जे जीवनचरित्र आहे तर ते आपल्याला लक्षात यायला लागतं. आणि या कथेचं जे काही मतितार्थ आहे की एखादं काम निष्ठेने केल्यानंतर की माणूस आयुष्य आपण सहज जगू शकतो, तसं शेवंता वयात आल्यापासून ते 60पर्यंत या खराट्याच्या माध्यमातून जीवन जगू शकली आहे. परंतु नंतरचा काळ मात्र तिच्यासाठी जो आहे तर तो लेखकानं या ठिकाणी जो मांडला आहे तो कोण्याही सहृदय वाचकाला विचार प्रवृत्त करायला लावणारा अशा प्रकारचा आहे. म्हणून कुठंतरी हा माणुसकीचा गहिवर समाज मनात रुजला पाहिजे, अशा व्यक्तिमत्वाविषयी लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे. ही भूमिका आपल्याला या कथेच्या माध्यमातून लक्षात घेता येईल.